बघा संख्येचे उपप्रकार. तर आता पहिला प्रकार आहे तो म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. मग शून्य सहित सुद्धा पूर्णांक संख्या येतात. मग 0, 1, 2, 3, 4, 5 अशा अनंत म्हणजे इन्फिनिटिव्ह आहे की त्या सर्व संख्या ह्या पूर्णांक संख्या असतात. ज्या संख्येची किंमत पूर्ण असते त्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. आता त्याच्या पुढचा प्रकार बघणार आहोत दुसरा. तो प्रकार आहे म्हणजे दुसरा प्रकार बघा अपूर्णांक संख्या. अपूर्णांक. आता या अपूर्णांक नावावरूनच तुम्हाला कळत असेल ज्या संख्येची किंमत अपूर्ण आहे त्या सर्व संख्या ह्या अपूर्णांक संख्या असतात. मग अपूर्णांक संख्येमध्ये सुद्धा अपूर्णांक संख्येचे 3 प्रकार पडतात. तर त्याचा पहिला प्रकार जो आहे त्याला आपण ए मानू. पहिला प्रकार आहे व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. व्यवहारी अपूर्णांक. बरोबर. आता व्यवहारी अपूर्णांक संख्या म्हणजे काय? ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात दिल्या जातात त्या सर्व संख्या ह्या व्यवहारी अपूर्णांक असतात. मग 5/7 उदाहरणार्थ, 8/9, 11/3 या सर्व व्यवहारी अपूर्णांक संख्या आहेत. आता त्याचा दुसरा प्रकार त्याला आपण बी मानू. दशांश अपूर्णांक संख्या. बघा आता दशांश अपूर्णांक संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांचं उत्तर हे दशांश अपूर्णांकात येतं त्या सर्व संख्या दशांश अपूर्णांक संख्या असतात. म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर येतं. जसं की ह्या व्यवहारी अपूर्णांक 5/7चं आपण उत्तर काढलं. बघा 7/1 7 काय 5 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतलं. इकडे 0 दिलं, पॉइंट सुरू झाला. 7/8 56, 7/7 49, 49 त्याच्यानंतर 50 मधून 49 गेलं, 1 राहिलं, त्याच्यावर परत 0 घेतलं, परत 7/1 म्हणजे ज्या संख्येचं उत्तर हे पॉइंट मध्ये आलं त्या सर्व संख्या ह्या दशांश अपूर्णांक संख्या असतात. मग 2.5 असेल किंवा 4.7 असेल, ज्या सर्व संख्या आहेत त्या दशांश अपूर्णांक संख्या आहेत. आता त्याचा आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत. तिसरा प्रकार कोणता आहे तर आवर्ती दशांश अपूर्णांक. कुठला? आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे आवर्ती म्हणजे काय तर एखाद्या ज्या वेळेस आपण दशांश मध्ये उत्तर काढतो. इथं बघा 2.5 काढले, समजा 2.5 काढले, पण ही 5 जी संख्या आहे ती पुन्हा 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 रिपीट होती. 5 5 5 5 तर ह्या ज्या सर्व संख्या असतात त्या कशामध्ये येतात तर त्या येतात आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये येतात. 2.5 असेल म्हणजे पॉइंट नंतर जी संख्या पुन्हा 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 इथं रिपीट होती ती सर्व संख्या ही आवर्ती दशांश अपूर्णांकात येते. आता तिसरा प्रकार आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. तिसरा प्रकार कुठला आहे यातला तर परिमेय संख्या. कुठला? परिमेय संख्या. म्हणजे अंकगणितामध्ये आपण ज्या ज्या सर्व संख्यांचा वापर करतो त्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्या असतात. मग त्या ऋणभारित असो किंवा धनभारित असो किंवा छेद स्वरूपातले असो, पॉइंट स्वरूपातले असो. म्हणजे थोडक्यात काय की ज्या सर्व आतापर्यंत आपण संख्या अभ्यासल्या त्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्या येतात. मग त्या छेद स्वरूपातल्या असू द्यात, 5/7 असू द्यात किंवा 0 असू द्यात किंवा
11/3 असू द्यात, म्हणजे या ज्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या ह्या परिमेय संख्या असतात. मग त्याच्यानंतर ना चौथा प्रकार कोणता आहे तर अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आता अपरिमेय संख्या म्हणजे काय तर अपरिमेय संख्या म्हणजे ज्या संख्येचा वापर आपण म्हणजे ज्या संख्यांचं उत्तर काढण्यासाठी एकतर आपण लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करतो त्या सर्व संख्या ह्या अपरिमेय संख्या असतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ तुम्हाला वर्गमुळात 10 चं उत्तर काढता येऊ शकतं का तर नाही काढता येऊ शकत. वर्गमुळात 7 असेल तर याचं पण उत्तर काढता येऊ शकतं का तर नाही काढता येऊ शकत. तर याच्यासाठी तुम्हाला एकतर कॅल्क्युलेटर किंवा ह्या लॉग टेबलचा वापर करावा लागेल. त्यावेळेस ह्या अपरिमेय संख्येचं उत्तर सापडणार आहे. मग अपरिमेय संख्या म्हणजे काय तर ज्या संख्यांचा उत्तर काढण्यासाठी लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो त्या सर्व संख्या अपरिमेय संख्या असतात. आता आपण पुढचा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे वास्तव संख्या. वास्तव संख्या. वास्तव संख्या म्हणजे काय आतापर्यंत ज्या संख्या आपण परिमेय संख्या असतील किंवा अपरिमेय संख्या असतील किंवा छेद स्वरूपातल्या संख्या असतील, अंश स्वरूपातल्या छेदांश असतील किंवा दशांश अपूर्णांकातल्या असतील किंवा मूळ संख्या असतील, विषम संख्या असतील, ह्या जेवढ्या आपण आतापर्यंत सगळ्या बघितल्या किंवा अपरिमेय संख्या असतील, अपरिमेय संख्यांचं उत्तर काढण्यासाठी लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करतो. म्हणजे जेवढ्या ह्या सर्व संख्या आहेत त्या सर्व संख्या ह्या वास्तव संख्या आहेत. मग वास्तव संख्या आहे. आता सहावा प्रकार बघा तर अवास्तव संख्या. अवास्तव संख्या. अवास्तव संख्या म्हणजे काय अवास्तव संख्या म्हणजे काय तर अवास्तव संख्या म्हणजे अवास्तव संख्या म्हणजे काय ज्या संख्येचं उत्तर काढण्यासाठी आपण अंकगणित, कॅल्क्युलेटर असेल किंवा लॉग टेबल असेल यांचा कशाचाही वापर न करता त्याचं उत्तरच निघू शकत नाही अशा सगळ्या संख्या अवास्तव संख्या असतात. उदाहरणार्थ समजा वर्गमुळात वजा 7चं उत्तर काढायचे म्हणजे ही संख्या ही अस्तित्वात नाहीच. म्हणजे थोडक्यात काय अवास्तव संख्या म्हणजे काय की ज्या संख्या आपल्या निसर्गातच अस्तित्वातच संख्या नाहीत त्या सर्व संख्या ह्या अवास्तव संख्या आहेत. हे आता झाले आपले 6 प्रकार झाले. आता पुढचा प्रकार बघायचा आहे आपल्याला 7वा, तो म्हणजे त्रिकोणी संख्या. 7वा प्रकार कोणता आहे तो त्रिकोणी संख्या. 7वा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या म्हणजे बघा त्रिकोणी संख्या जर आपल्याला काढायच्या असतील तर त्रिकोणी संख्येसाठी सूत्र आहे त्रिकोणी संख्या बरोबर त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार भागिले 2. म्हणजे तुम्हाला जर त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर तुम्हाला 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार करून त्याला भागिले 2 करायचं की तुमचं त्रिकोणी संख्येचं उत्तर असणार. तुम्हाला एक कुठला तरी पाया दिला असणार आहे त्याच्या क्रमागत पुढची संख्या घेऊन त्याला भागिले 2 केलं तर तुम्हाला ते त्रिकोणी संख्येचं तुम्हाला उत्तर मिळणार आहे. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला 21 पाया असणारी
त्रिकोणी संख्या शोधा. काय विचारले बघा, 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या शोधा. तर 21, आता त्रिकोणी संख्येचं सूत्र काय बघा, त्रिकोणी संख्येचं सूत्र शॉर्टकट मध्ये देतो मी. त्रिकोणी संख्येचं सूत्र बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे 2 क्रमवार नैसर्गिक संख्येचा गुणाकार. म्हणजे 21 पाया हा त्रिकोणी संख्येचा पहिला पाया असणार आहे 21. क्रमांक दुसरी संख्या आली 22, त्याला भागिले 2 केलं, बे एके बे, परत बे एके बे, परत 21 गुणिले 11 बरोबर बघा 11 एके 11, हा चला आला 1, 11 दुने 22 आणि 1 23, म्हणजे 231 ही काय असणार आहे तर त्रिकोणी संख्या असणार आहे. 21 काय आहे पाया आहे, पायावरून त्रिकोणी संख्या काढता येते आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढता येतो. आता पाया जर काढायचा असेल तर पाया काढायचा असेल तर तुम्हाला 231 ही त्रिकोणी संख्या मिळालेली आहे. 231 गुणिले 2 केलं, पाया काढायचा असेल तर गुणिले 2 करा, बे एके बे, बे त्रिक 6, बे दुनी 4, म्हणजे ह्याचं उत्तर आलं 462. तर 462 च्या मागील वर्ग संख्या कोणती ती, 462 च्या मागील वर्ग संख्या येते 462 च्या मागील वर्ग संख्या येते 441 येते बरोबर. 441 वर्ग संख्या येते. मग 441 च वर्गमूळ काय येतं, 441 च वर्गमूळ हे 21 येतं. म्हणजे बघा पायावरून त्रिकोणी संख्या काढता येते आणि त्रिकोणी संख्येवरून पाया काढता येते. ही झाली तुमचा, हा झाला 7वा प्रकार त्रिकोणी संख्येचा. आता तुम्हाला जर असं अजून एक उदाहरण असं येतं तुम्हाला बघा, असं येतं 66 या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या सांगा. 66 या त्रिकोणी संख्येनंतरची चौथी त्रिकोणी संख्या सांगा. मग 66 ही तुमची त्रिकोणी संख्या आहे, त्याला 66 गुणिले 2 केलं, बेसक 12, हा चलाला 1, बेसक 12 आणि 13, मग 132. तुम्हाला चौथी त्रिकोणी संख्या काढायची, चौथी त्रिकोणी संख्या विचारली, चौथी त्रिकोणी संख्या. मग 66 गुणिले 2 केलं, 66 गुणिले 2 आले 132. 132 च्यातली वर्ग संख्या कुठली आली तर 121. 121 च वर्ग आला 11. त्याच्यामध्ये चौथी त्रिकोणी संख्या विचारल्यामुळं आपण त्याच्यामध्ये 4 ऍड केलं, 11 आणि 4 आले 15. मग आता त्रिकोणी संख्येचं सूत्र टाका, 2 क्रमावार नैसर्गिक संख्येचा गुणाकार, 15 गुणिले 16 भागिले 2, बे एके बे, बे आठी 16 आणि 15 8 20 असे, म्हणजे उत्तर आलं 120. तर ह्या होते संख्येचे प्रकार महत्वाचे. तर आता आपण संख्येचे प्रकार सुद्धा बघितले, संख्येचे उपप्रकार सुद्धा बघितले. तर असंच आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. जय हिंद.